तुझा खंडोबा मंदिर मध्ये एक लग्न सोहळा ठेवण्यात आलेला आहे. कशा प्रकारचा हा लग्न सोहळा आहे? किती वर्षापासून होता काय सांगाल? सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की मी संजय तुकारामजी सावंत या खंडोबामध्ये सेक्रेटरी पदावर आहे आणि 2000 सालापासून इथे मी सचिव म्हणून काम पाहतो आहे. मंदिराला भोसलेकालीन मंदिर असल्यामुळे 400 वर्ष जवळपास पूर्ण झालेली आहे आणि या मंदिराचं महत्त्व म्हणजे विदर्भात एकमेव मंदिर आहे. महाराष्ट्रात एकूण 9 मंदिर त्यातलं एक प्रसिद्ध मंदिर म्हणून हे मंदिर प्रसिद्धीला आलेलं आहे. आमच्या या मंदिरामध्ये आम्ही मुख्यत्वे चंपाषष्ठीचा एक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात यात्रा म्हणून साजरा करतो आणि पौष पौर्णिमेला खंडोबाचं लग्न हे जे आहे पुन्हा एक मोठ्या साजऱ्या प्रमाणात साजरा करतोय आणि याच्यामध्ये अनेक भाविक भक्त दुरून दुरून दर्शनाला येतात, दर्शनाचा लाभ घेतात. आम्ही या प्रसंगी लग्नाच्या प्रसंगी 10,000 लोकांचा महाप्रसाद वगैरे करतो आणि त्याच्यापूर्वी बँड, बग्गी, घोडे आणि वरात, पालखी यासह सगळी मिरवणूक वगैरे येऊन रीतसर 6 वाजता मंदिरात लग्न लागतं, मंगलाष्टक होतात आणि त्याच्यानंतर मग महाप्रसादाला सुरुवात होते. साधारण 11 वाजेपर्यंत महाप्रसाद होत असतो. आज लग्न वरात निघणार आहे. कुठनं निघणार आहे ही लग्न वरात आणि कशा काय पद्धतीने वरातीचं स्वरूप राहील? ही जी आता वरात आहे याच्यामध्ये सर्वप्रथम 2 बँड आहे, 2 बग्गी आहे, घोडे आहे, पालखी आहे, लाईव्ह खंडोबा आणि माळसा आहे ज्यांचं ते आतमध्ये मग लग्न लावलं जातं. पण ही आता वरात इथून कॉटन मार्केट सुभाष रोडला जाईल, तिथून गणेशपेठच्या आतमध्ये वस्तीतून जाऊन नंतर पोलीस स्टेशनच्या रस्त्यावरून होऊन मग पुन्हा आणखी साखरे गुरुजी, आग्रादेवी चौक आणि असं पुन्हा मंदिरात येईल आणि मग त्याच्यानंतर लग्न लागेल आहे.